कल्याण डोंबिवली महापालिकेनं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं छोटे मोठे कत्तलखाने आणि चिकन मटणाच्या विक्रीवर घातलेल्या बंदी विरोधात हिंदू खाटीक समाज आणि आरपीआय आठवले गटानं आंदोलनाचा इशारा दिला। केडीएमसीनं मांस विक्री बंदीचा निर्णय 14 ऑगस्टपर्यंत मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी केडीएमसी मुख्यालयाच्या समोर मटणाचं दुकान टाकण्याचा इशारा हिंदू खाटीक समाज संघटनेनं दिला। तसंच आरपीआय शहराध्यक्ष संजय जाधव यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। मांस विक्री बंदीच्या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे बाळा नांदगावकर आणि रवींद्र चव्हाण यांनी काय नेमकं म्हटलंय आपण पाहूया। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे। त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं की तो योग्य निर्णय असं मला वाटतं। 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। त्या दिवशी त्या स्वातंत्र्याच्या आनंदामध्ये ज्याला जे खायचंय ते त्यांनी खाल्लं पाहिजे, तो संविधानिक अधिकार आहे आणि असा जर अधिकार कोण मोडीत काढत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणेच घेतल्याचं कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसेंनी सांगितलं। नाही, निर्देश हे दरवर्षीप्रमाणे दिलेले आहेत, वेगळे निर्देश दिलेले नाही। हे मी वारंवार आपल्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनात आणून देऊ शकतो की हा निर्णय ह्याच वर्षी घेतलेला आहे असं नाहीये, हा मागील काही वर्षापासून आलेला निर्णय आहे। तर यामध्ये जर काही भावना असतील तर त्यावर विचार करण्याची मुभा देखील आहे, त्याप्रमाणे देखील कारवाई करण्याची महापालिका नियमामध्ये तरतूद आहे। दादरच्या कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अजूनही गुन्हा